रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी. राजापूर तालुक्यातील पडवे गावातील भावेश सुरेश चव्हाण याने री-नीट 2026 परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. 666 गुण, 99.962893% ST प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम तर देशात चौथा क्रमांक पटकावत भावेशने रत्नागिरीचं नाव देशभर उज्ज्वल केलं आहे. भावेश चव्हाण यांचं 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात झालंय. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्याने लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 10वी पासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून भावेशने अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावर त्यानं ही मोठी यश मिळवलंय. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत मिळवलेले हे यश केवळ चव्हाण कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे. तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली, जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता. 10वीनंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला. शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला. कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, मग टेन्शन यायचं. तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला. मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली. मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी री-नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग री-नीटमध्ये 666 पाडले. काल तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कसं वाटलेलं? मला काल जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खूपच आनंद झाला आणि माझे पॅरेंट्स पण खूप खुश होते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.